नमस्कार दादा. नमस्कार सर. आपलं नाव? अर्जुन सिंग आनंद पाटील. अर्जुन सिंग. ओके. आपण आपलं मूळ गाव कोणतं सर? शिवपूर कनाडा. शिवपूर कन्हाळा. हो. सर तुम्ही मिल चार्जर वापरताय, तुम्हाला काय फायदे वगैरे जाणवले मिल चार्जरचे? आपण मिल्क चार्जर वापरतोय हा. तर आपल्या ज्या म्हशी ज्या बिमार होत होत्या, आजारी पडत होत्या, डॉक्टर लागत होता, तो खर्च पूर्ण बंद झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या म्हशींना मस्टायटिस वगैरे सर्व होत होतं. आता मिल्क चार्जर चालल्यापासून आपल्या म्हशींचं मस्टायटिस आजार सर्व बंद झालेला आहे आणि वेळेवर गावण राहतात आणि दूध एकदम क्वालिटी एक नंबर आलेली आहे. हा. दादा शेणात काय बदल वाटले तुम्हाला? शेणाचा असा बदल वाटला दादा आपल्याला की शेण पहिले पातळ येत होतं, हा. आता पूर्णपणे घट्ट झालेलं आहे हा. आणि वास पण येत नाहीये आणि महिन्याच्या आत कुजून राहिलं. शेण. हो, पूर्णपणे माती होऊन राहिली. ओके. मी असं ऐकलं तुम्ही शेणाच्या बॅगा सुद्धा देणार आहे लोकांना? हो, आपल्याजवळ मिल्क चार्जरचं शेण आपण सुद्धा उपलब्ध आहे. हा. आपण देण्यातून ओके. काय बॅग राहील? 600 रुपये 50 किलो. सर आपल्या गोठ्यामध्ये बच्च आतापर्यंत इतक्या म्हशी आहे पण बच्च वाचत नव्हतं. किती म्हशी आहे? आता माझ्याजवळ 25 म्हशी आहे. 25 म्हशी. 25 म्हशीमधून एक पण बच्च वाचत नव्हतं. मिल्क चार्जरनी हे बच्च मरायच्या स्थितीत पोहोचलेलं होतं, पण मिल्क चार्जरचे दूध पाजले आणि याला 20 ग्रॅम दिलं. हे बच्च आज तंदुरुस्त आहे. किती महिन्याचं बच्चं आहे? हे 15 दिवसाचं आहे. 15 दिवसाचं बच्चं आहे? 15 दिवस वाटत नाही 15 दिवसाचं आहे? नाही हो सर, 15 दिवसाचं आहे. 15 दिवसाचं आहे हो, आणि एकदम व्यवस्थित आहे. एकदम टणटणाट आहे. ओके. हा. बोलू. ही जी सर ही म्हैस आहे, हा. आपण 90,000ला आणली होती. हा. ह्या म्हैसचं जे आपला मायाग होतं, हा. मायाग पूर्ण बाहेर आलेलं होतं. काही पण सर्व आलेली होती म्हैस. तोंडी आलेली होती, काही आलेली होती, मायाग पडलेलं होतं बाहेर. तिच्याकडून खाता सुद्धा येत नव्हतं, पण मिल्क चार्जर चारल्यापासून तिला आता 12 लिटर दूध पण आहे. हा. आणि एकदम तंदुरुस्त झालेली आहे. चमक पण सुंदर आहे म्हशीवर. एक नंबर. ओके. क्वालिटी एक नंबर आहे. चारा पूर्णपणे खाऊन पिऊन एकदम बागून नेमन राहते सर. म्हणजे आता दूध काढायची तुमची टाइम चालू आहे बरोबर? हो, हो. दूध आता काढायच्या time टायमाला आहे. आलेलो आहे मी. हो, सगळं तुमचा चारा गिरा एकदम संपलाय. संपलेला आहे. हे म्हैस आहे सर, हा. ही जे म्हैस आहे ह्या म्हैसला इथे हा. पूर्णपणे किडे पडून गेले होते, हा. सुधरत नव्हतं. हा. जसं आता ह्या बाजूने तर तिकडून जे आहे ते हा. जखम पूर्णपणे कोल्डी झालेली आहे. हा. आणि आता मिल्क चार्जर चालू आहे तर ही पण कमी झाली, म्हणजे पूर्णपणे सुकत चालली आहे. आता ओके. किडे सुकत किडे काहीच नाही, अंगावरती जीव गोचडे काहीच नाही. काहीच नाही. नाही, कुठल्याच जनावरांना गोचिडी वगैरे काहीच नाही. काहीच नाही. No. आतापर्यंत एवढ्या 2 महिने झाले तू कंटिन्यू मिल चार्जर वापरतोय. डॉक्टर किती वेळा आला? एकदा पण नाही, फक्त भरण्याकरता आला डॉक्टर. हे काही ठरलेलं आहे, आपण असं बोलतोय म्हणून तू बोलतोय का तुझ्या मनाने बोलतोय नाही दादा? नाही, माझ्या मनाने बोलतोय सर. ठीक आहे. शेतकऱ्यांची जे मला फसवणूक दिसत आहे, नको व्हायला पाहिजे. फसवणूक नाहीये शेतकऱ्याची. मी पण शेतकरी आहे हा. आणि मी हे सांगू शकतो सर्व शेतकऱ्यांना की तुम्ही पण मिल्क चार्जर चारा. आपला तिच्यापासून पूर्णपणे फायदा आहे. ठीक. हा. हे शेण आहे सर मिल्क चार्जरचं, पूर्णपणे माती झालेली आहे, पूर्णपणे कुजलेलं आहे, एकदम अगदी चहा पावडर सारखं. वास सुद्धा नाहीये. वास सुद्धा नाही. ज्याप्रमाणे राम सर म्हणता की शेणात शेण पूर्णपणे कुजलेलं असतं बरोबर आहे? हो, त्या प्रकारे कुजलेलं आहे. पूर्णपणे कुजलेलं आहे. ओके. तुम्ही मिल चार्जर वापरून आनंदी आहे? आनंदी आहे, फुल आनंदी. फुल आनंदी. ओके. धन्यवाद सर. तुम्ही अर्जुनचे वडील, हो, तुम्हाला शेणात काय बदल वाटला? आणि शेण एकदम मऊ आणि घट्ट आहे. घट्ट आहे. याच्यापूर्वी पटकन होतं आणि चाऱ्यामध्ये असे कचऱ्यासारखे कण येत होते, हा. आता ते कण पण नाहीये. पूर्णपणे एकदम घट्टेनं पूर्णपणे रवण कसलेलं शेण बाहेर येईल. ओके. तुम्ही दूध वगैरे पिताय आता मिल चार्जरचं? हो ना, मग काय फरक वाटतोय तुम्हाला? टोटल म्हशी दूध गुडचट लागतं आणि क्वालिटी सुपर आहे तिथे. सुपर आहे. तुम्हाला पहिले काही असं अंग दुखणं वगैरे असं काही होतं त्रास? हा, थोडा भाग होता ना. आता वाटतोय तो नाही, त्रास? तसं नाही, आता काहीच नाही. म्हणजे तुम्ही दूध तुमचं चालू आहे त्याच्यावर तुम्हाला हा, बदल 100% जाणवले. 100% झालं. ठीक आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.